तर छावा अध्यक्ष विजय घाडगे आज अजित पवार यांना भेटणार आहे। थोड्याच वेळात घाडगे पवारांना भेटू शकतात। छावा अध्यक्ष विजय घाडगे आणि अजित पवार यांची भेट होणार आहे। अजित पवार यांची भेट घेण्यासाठी विजय घाडगे पुण्यात दाखल झाले। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आमच्यासोबत जोडले गेले आहे। रोहन, कधी होणार ही भेट? साधारणतः पहिल्यांदा 11चा वेळ जो आहे तो यांच्याकडून अजित पवारांकडून देण्यात आलेला होता, परंतु घाडगे जे आहेत ते त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत की आम्ही 4-5 लोकांसोबत भेटणार नाही, आम्ही माध्यमांसमोर जे आहेत ते अजित पवारांना भेटणार आहोत आणि आमचे म्हणणं जे आहे ते मांडणार आहोत। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते देखील या ठिकाणी जमलेले पाहायला मिळत आहेत, कारण का पुण्यातील KM रुग्णालयामध्ये जे आहेत ते उपचार घाडगे यांच्यावरती सुरू आहे। आपण माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि केवळ कार्यकर्तेच नाही तर पोलिसांचा देखील फौजफाटा जो आहे तो या सगळ्या KM हॉस्पिटलच्या रुग्णालयाच्या सगळ्या भागामध्ये जो आहे तो सध्या नक्कीच। रोहन, तुमच्या मागे छावा संघटनेचे कार्यकर्ते दिसत आहेत, तुम्ही या कार्यकर्त्यांशी बोलाल का? त्यांच्या काय भावना आहेत? नक्कीच, म्हणजे अगदी महाराष्ट्रभरातून आलेले हे सगळे कार्यकर्ते आहेत, छावा संघटनेचे हे सगळे कार्यकर्ते आहेत। आपण बातचीत करूयात या सगळ्या कार्यकर्त्यांशी। तुम्ही नेमकं कुठून आलेला आहेत आणि अजित पवारांची भेट घेण्यासाठी आता वेळ मागितला जातोय, परंतु अजित पवारांची भेट काय अजून होताना पाहायला मिळत नाही? आम्ही काल दुपारी पत्रकार परिषद घेऊन आमचे नेते शेतकऱ्याचा दाता विजयकुमार घाडगे पाटील काल दुपारी लातूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन थेट अजितदादांना जाब विचारण्यासाठी मुंबईकडे निघालो होतो। रात्रीला अचानक विजय भैयाची तब्येत खालावल्यामुळं आम्ही KM हॉस्पिटल पुणे येथे त्यांना थांबवलं। ते रात्रीलाच अजितदादाचा फोन आला की मी उद्याला 11 वाजता पुण्यामध्येच भेटेल म्हणून। दादा म्हणतायत की 4-5 लोक घेऊन या, त्यांच्यासोबत भेट होईल, सगळ्यांसोबत भेट होणार नाही, माध्यमांचे कॅमेरे नसतील। जे मीडियाच्या समोर मारहाण झाली, आता जी बातचीत होणार आहे ती सुद्धा मीडियाच्या समोर झालेली होणार। तुम्ही जेव्हा तुमचे कार्यकर्ते जेव्हा मीडियाच्या समोर आमच्या शेतकरी पुत्राला जेव्हा तुम्हाला निवेदन द्यायला गेलं, जेव्हा तुम्ही जेव्हा शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी तेव्हा मारहाण करताना तुम्ही मीडिया समोर असताना मारहाण केली। आता सुद्धा जी काही बातचीत आहे ती मीडियाच्या समोरच होणार, ही आमचा छावा संघटनेचा नक्कीच स्पष्ट मत आहे। कार्यकर्त्यांच्या भावना आपण जाणून घेतल्या। रोहन, अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।